3 मार्चची ती काळी रात्र घरात सगळे झोपले होते, पण एका खोलीत चालू होतं असं काही ज्याने एका निरपराध महिलेचा जीव घेतला. सून आणि तिचा प्रियकर दोघांनी मिळून केला असा गुन्हा ज्यावर विश्वास ठेवणंही कठीण आहे. उत्तर प्रदेशमधील भानकपूर बसलेल्या या छोट्या गावात अनवरी बेगम 50 वर्ष ही महिला तिचा पती आणि मुलासह राहत होती. कष्टकरी असणारा हा परिवार साधा होता. पती परगावी नोकरी करून कमाई करत होता, तर गावात अनवरी बेगम मुलासह राहत होती. मुलगा मोठा झाला, आता तोही वडिलांसोबत कामाला जाऊ लागला. बाप लेक परगावी राहत होते, राबत होते आणि पैसे कमवत होते, तर गावात राहून अनवारी बेगम घर शेती सांभाळत होती. सारे सुरळीत चालले होते. आता मुलगा लग्नाच्या वयाचा झाला होता, त्यामुळे त्याच्यासाठी मुलगी पाहणे अनवारी बेगमने सुरू केले. नातेवाईक ओळखी पाळखीतून हिनाचे स्थळ आले. पाहताच भूल पडावे इतकी सुंदर असलेली हिना पाहता क्षणी अनवारी बेगमने सून म्हणून पसंत केली. मुलगाही हिनाच्या रूपाला भुलला. दोघांची पसंती झाली. सारे जुळून आले आणि रीतिरिवाजाप्रमाणे विवाह झाला. सून हिना घरात आली. सासूने तिचा अगदी पोटच्या मुलीसारखे प्रेम दिले. घरातील कामकाज असो, नातेवाईकांचे येणे जाणे असो, सणवार असो, सर्व काही आनंदात सुरू होते. हिनाचा पती सासरा परगावी कामासाठी जात होते. अधूनमधून ते गावी येत होते, तर गावात सासू आणि सून दोघी राहत होत्या. त्यांच्यातील नातेसंबंध वरवर पाहता चांगलेच होते. सासू नेहमी सुनेची बाजू घेत असे आणि तिला घरातील जबाबदाऱ्या समजावून सांगत असे. त्यामुळे गावकऱ्यांनाही वाटत होते की घरात सगळे काही सुरळीत चालू आहे. मात्र या घराच्या 4 भिंतीच्या आत एक गुपित हळूहळू आकार घेत होते. हिना, तिचे वय 22 वर्ष, गोरी पान होती, उभा मादक चेहरा, चंचल नजर, लाल चुटूक होठ, सडपातळ बांधा, पुष्ट उरोज, नाजूक कंबर आणि कामुक हालचालींनी ती सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होती. प्रत्येक पुरुषांनी नजर तिच्यावर खिळून राहावी इतकी ती दिसायला सुंदर होती. मात्र नवरा महिन्यातून एखादा दुसरा दिवस यायचा, 1-2 दिवस राहून कामावर निघून जायचा. कारण तो पती होता, त्याला घराची, तिची, आई वडिलांची जबाबदारी पार पाडायची होती. आपल्या पत्नीवर त्याचा विश्वास होता, पण मात्र हळूहळू ती त्याच्यापासून दूर जात होती. कोणीही पुरुष आपल्या रूपावर भाळू शकतो, आपल्या तालावर नाचू शकतो, पण आपला पती मात्र आपल्याला सोडून परगावी जातो, हे काही बरोबर नाही असे तिला वाटत होते. मात्र तिची नजर एका पुरुषाचा आता शोध घेऊ लागली. तो तिला तिच्या मनाप्रमाणे वागू शकेल. तसे खूप जण तिच्यावर नजर ठेवून होतेच. तीही अनेकांशी नजरेचा खेळ खेळत होती. सासू घरात नसेल तेव्हा ती शेजारी पाजारी चेष्टा मस्करी सुरू करायची. यातूनच तिची शेजारच्या आदिलशी जवळीक निर्माण झाली. आदिल 20 वर्षाचा होता, तरुण होता आणि तिच्या रूपावर फिदा होता. बिंदासपणे तो तिच्या सौंदर्याची स्तुती करत असे. भाभी, आमच्या गावात, अख्ख्या गावात तुमच्या इतकी सुंदर बाई कोणीच नाही, असे तो तिला म्हणायचा. तुम्ही मला खूप आवडता असे पण म्हणायचा. मला तुमच्यासारखी सुंदर बायको पाहिजे असे तो तिच्या कानात कुजबुज करत असे. त्याच्या या सगळ्या छेडछाडीला ती हसून उत्तर देत होती. त्यामुळे त्याची भीड चेपत चालली होती. सासू शेतातील कामासाठी गेली की हिना एकटीच घरी असायची. तेव्हा आदिल यायचा आणि तिच्याशी बोलत बसायचा. दोघात एक घट्ट मैत्री झाली होती. आता अंगचटीला जाण्यापर्यंत दोघांतील नाते घनिष्ठ झाले होते. तो रोजच तिच्या घरी येत असे. ती म्हणायची, आमच्या घरी कशाला येतोस, त्यापेक्षा बाहेर फिरत जा ना. एखादी मुलगी बघून लग्न कर. आदिल, मला नाही आवडत रिकामी फिरायला असे तिला म्हणायचा. मग येते कशाला येतोस, काय काम असते तुझे? मी तुला भेटायला येतो असं आदिल तिला म्हणायचा. मला भेटायला? का बरं? मला तू खूप आवडतेस. ती म्हणाली, चूप, काहीतरी बोलू नकोस. माझे लग्न झाले आहे म्हणून काय झाले, प्रेम आहे तर आहे. मला तुला बघितल्याशिवाय चैनच पडत नाही. माझ्या नवऱ्याला जर समजले ना, तो काय करेल माहितीये का तुला? त्याला कसे समजेल असं आदिलने तिला विचारलं. तो म्हणाला, तू सांगणार काय? मी कशाला सांगू, मला पण आवडते तुझ्याशी बोलायला, म्हणून मी येतो. तुझेही माझ्यावर प्रेम आहे ना? त्याने तिला जवळ जात विचारले. ती खाली मान घालून उभी होती. त्याने तिचा चेहरा वर केला आणि घट्ट आवडून धरले. तिला काहीच कळले नाही. मैत्रीचं एका नवीन नात्यात रूपांतर झालं. दोघातील अनैतिक संबंध चांगलेच बहरू लागले. तो 20 वर्षाचा होता, तर ती 22 वर्षाची होती. दोघेही तरुण. हळूहळू त्याच्यातील संबंध इतके वाढत गेले की घरात सासू असतानाही ती रात्रीची आदिलला खोलीत बोलवू लागली. मागच्या बाजूने तो तिच्या खोलीत शिरायचा, पहाटे तो निघून जायचा. हे सगळे छोरीछुपे सुरू होते, मात्र हे फार काळ लपून राहणार नव्हते. तिच्या वागण्यात हळूहळू बदल दिसू लागला. कधी कधी तो घराबाहेर जास्त वेळ घालवत होती ती, तर कधी कधी फोनवर कोणाशी तरी कुजबुज बोलत होती. मात्र कुटुंबियांनी त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. पण नियतीने हा गुपितीचा भांडाफोड करण्यासाठी एक भयानक रात्र ठरवून ठेवली होती. ती म्हणजे 3 मार्चची ती काळी रात्र होती. गावभर शांतता पसरली होती. घरातील सर्वजण गाढ झोपेत होते. आदिल नेहमीप्रमाणे दबक्या पावलांनी तिच्या खोलीत आला. नेहमीप्रमाणे आपला गप्पा गोष्टी मारू लागले. घरातील सगळे झोपले आहेत असा त्यांचा समज होता.
त्यांच्या गप्पा गोष्टींचा हसण्याचा आवाज आता बाहेर जात असे हे त्यांच्या लक्षातच आलं नाही. या आवाजाने सासू जागी झाली. घरात कुणीतरी शिरल्याचा तिला संशय आला. काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी सावधपणे उठली. तिच्या सुनेच्या खोलीतून आवाज येत असल्याचे हळूहळू पावले टाकत ती खोलीजवळ पोहोचली. दरवाजाजवळ पोहोचताच हिनाने आतून कुजबुजण्याचे आवाज येत होते. तिने हळूच दरवाजा ढकलला आणि समोरचे दृश्य पाहताच ती थबकली. तिची सून आणि आदिल बेडवर पडलेले होते. आपल्या सुनेचे हे रूप पाहून ती बिचारी हादरली, तर तिला पाहून हिना आणि आदिल हे दोघेही घाबरली. आता आपलं काही खरं नाही दोघांच्याही लक्षात आले. क्षणभर खोलीत भयानक शांतता पसरली. दुसऱ्या क्षणी बेगमने त्या दोघांना फैलावर घेतली. तिने संतापपणे सुनेला जाब विचारायला सुरुवात केली. हे काय करतेस तू? लाज नाही का वाटत? घराची इज्जत मातीमोल करायची ठरवली आहे का? असे म्हणत तिने दोघांना जोरावर सुनावले. तिचा हा संताप पाहून हिना आणि आदिल दोघे घाबरले. हा प्रकार उघड झाला तर कुटुंबात आणि गावात मोठी बदनामी होईल याची जाणीव असलेले दोघंही सावध झाले. ते मनातून खूपच घाबरले होते. त्या दोघांनी सासू अनवरी बेगमला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण ती काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. उलट ती जास्तच मोठ्याने बोलू लागली होती. या आवाजाने लोक उठले तर आपली बदनामी निश्चित आहे. त्यापेक्षा हिचा आवाज आताच बंद केला पाहिजे. या विचाराने क्षणार्धात हिनाने एक टोकाचा निर्णय घेतला. अवघी 22 वर्षाची हिना केवळ शरीर सुखासाठी आदिलच्या नादी लागली होती. आता रंग्यात सापडल्याने सासूचा आवाज बंद करण्याचे तिने पक्के केले आणि दुसऱ्या क्षणी ती सासूवर चालून गेली. तिला साथ द्यायला आदिल होताच. त्याने तिला पकडून धरले आणि हिनाने जवळची उशी उचलली आणि काही क्षणातच दोघांनी मिळून अनवरी बेगमचा गळा दाबायला सुरुवात केली. तिने स्वतःला वाचवण्यासाठी झटापट केली, पण दोघांच्या जोरासमोर ती हतबल ठरली. झटापटी दरम्यान तिचा मानेवर प्रचंड दबाव आला आणि तिचे मानेचे हाड मोडले. काही क्षणातच तिचा जीव गेला आणि खोलीत पुन्हा एकदा भयान शांतता पसरली. या शांततेत फक्त या दोघांच्या धडधडणाऱ्या हृदयांचा आवाज ऐकू येत होता. मध्यरात्री अचानक आरडाओरडा सुरू झाला. आजूबाजूचे नातेवाईक लोक त्या आवाजाने धावत आले तेव्हा अनवरी बेगम बेशुद्ध पडल्याचे दिसत होते. सून हिना घाबरलेल्या आवाजात सांगत होती की सासूला हृदयविकाराचा झटका आला आहे. काही वेळातच अनवरी बेगमचा मृत्यू झाल्याचे लोकांच्या लक्षात आले. हिनाने पतीला फोन करून कळवले की अम्मीजान अचानक बेशुद्ध पडल्या होत्या. त्यांना हार्ट अटॅक आला आहे. हे समजताच तो वडिलांसह गावी आला. सर्वांना वाटले की वृद्धापणामुळे आणि अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यामुळे तिचा मृत्यू झाला. त्यामुळे कोणताही संशय न घेता कुटुंबियांनी मृतदेहाचे अंत्यसंस्कार करून टाकले. गावकऱ्यांनाही हा एक नैसर्गिक मृत्यू वाटला आणि प्रकरण तिचे संपल्यासारखे दिसत होते. मात्र काही दिवसानंतर अनवरी बेगमच्या पतीच्या मनात संशयाची पाल चुकचुकू लागली. पत्नीचा मृत्यू इतका अचानक कसा झाला? सुनेचे वागणे एवढे विचित्र का वाटत आहे? प्रश्नांनी त्याच्या मनात एक नवीन घर निर्माण केले. घरात दुःखाचे वातावरण होते, पण हिना मात्र कुठेतरी हरवल्यासारखी वागत होती. तिच्या वागण्याचा फरक सगळ्यांना जाणवत होता. मात्र त्यातूनच तिच्या नंदेशी भांडण झाले. किरकोळ कारणातून झालेल्या वादात हिनाने नंदेला सुनावले की तुझ्या आईचा आवाज मीच बंद केलाय. मला जास्त बोललीस तर तुलाही मी संपून टाकेन. तू माझे काहीही वाकडे करू शकत नाहीस. तिचे हे बोलणे सर्वांसाठी धक्कादायक होते. मग मात्र तिच्या सासऱ्याचा संशय बळावला. अखेर त्यांनी धाडस करून थेट पोलीस स्टेशनचा दरवाजा ठोठावला. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जमिनीतील गाडलेला मृतदेह पुन्हा एकदा बाहेर काढण्यात आला आणि त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. अहवाल समोर येताच सगळे हादरले. महिलेचा मृत्यू हृदयविकाराने झाला नव्हता, तर गळा आवळल्यामुळे आणि मानेचे हाड मोडल्यामुळे झाला होता. त्यानंतर पोलिसांनी घरातील सुनेची म्हणजे हिनाची चौकशी सुरू केली. सुरुवातीला ती काहीच माहीत नसल्याचे सांगत होती. मात्र पोलिसांच्या प्रश्नांचा भडीमार वाढताच तिने गुन्ह्याची कबुली दिली. तिने आदिलचेही नाव सांगितले. त्यानंतर तातडीने हालचाली करत पोलिसांनी दोघांनी ताब्यात घेतलं. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. सुनेने आपले अनैतिक संबंध लपवण्यासाठी सासूची हत्या केल्याचे उघडकीस आल्याने खळबळ माजली. चुकीच्या नात्यांची सुरुवात कधी सुख देत नाही, ती फक्त विनाशाकडे घेऊन जाते. क्षणिक वासना आणि चुकीचे निर्णय पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करू शकतात. विश्वास हीच नात्यांची खरी ताकद असते आणि तो तुटला तर सगळं संपायला वेळ लागत नाही. माझं नाव अक्षय. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करून ठेवा. बाय बाय मित्रांनो.